मंगेश वैती. अनेक मैदाना गाजवणारा हाही खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि आल्या आल्या मात्र काय फटका एक्झिक्यूट केला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. दबाव होता क्षेत्ररक्षक. रन्स ऑन द स्कोर कार्ड 21 धावा धावफलकावरती आल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र अचानक कुठेतरी ओव्हरथ्रो वगळता चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. परंतु हा क्लास आहे मंगेशचा. स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका. काय कमालीची टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तमाम प्रेक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटकार आलाय. मंगेशची बॅट देखील हळूहळू आता मैदानावरती बोलायला सुरुवात केली आहे. तर हे नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नेहमी चर्चेमध्ये राहिलं आहे. यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू मिळाला आहे. गॅपमध्ये देखील आलाय आणि जणू मानवंदना या ठिकाणी दिली जाते. चेंडू आउट ऑफ द पार्क आहे ते इनफिल्ड भेदण्याचा प्रयत्न होतोय. ऑफ साईडला 5 ऑन साईडला 4 या विवरचनेमधून गोलंदाजी करत असताना हॅमर्ड केलाय. स्टँड अँड डिस्पॅच पद्धतीचा फटका येतोय. अनस्टॉपेबल मंगेश वैतीच्या जर बॅटिंगचं अनालिसिस आपण पाहिलं 3 षटकार 3 सिंगल. सादिकच्या बॅटिंगचं अनालिसिस जर आपण पाहिले तर 3 षटकार 3 सिंगल. दोनही खेळाडू आपल्या वैयक्तिक आणि प्रेक्षकांना हवंय ते एंटरटेनमेंट षटकार आणि चौकारांचं ते पाहायला मिळणार का. फैम यांच्या विरुद्ध मंगेश. ओव्हर पिच चेंडू लॉफ केलाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. कृष्णा गवळी जरी या स्पर्धेतून परती